हाय सगळ्यांना, शुभ सकाळ. सकाळचं वातावरण पाहून घ्या. आज तुम्ही मस्त काल असा पाऊस आला आणि कपड्याचा गराडा तर अजून नाही व्हायला. हा कालचा आहे, अजून आताचा बाकी आहे कपड्याचा गराडा. बकऱ्या सगळ्या बाहेर बांधल्या सकाळी, रोजच सकाळी बांधतो. आणि आमच्या बकऱ्याला ना बसत सुट नाही, येऊन जाऊन रस्त्यात बसतात. मस्त असं आडोंगी चिडोंगी बसा गाड्या येतात. आणि आता जरासा आजचा आहे बुधवारच्या गाड्या तर भयानच येतात. आमच्या गल्लीनं चालतात, पण बकऱ्या आमच्या सगळ्या रस्त्यातच बसतात. इकडे मस्त चूल पेट राहिली आणि चिव करू राहिल्या. आता कोठ्यावर कागद आणला तर सगळं कोळलं ढन आहे आणि चिवताई चिव करू राहिल्या. तर त्याला टाकतो आज मी. मोकळा टाईम आहे तर चारा टाईम आहे, मोकळा आहे, जागा आहे, मोकळी आहे. आणि सगळ्या गोष्टी बरोबर आहे. खावं आणि वावरात जायची सगळी तयारी करून ठेवली मी. एकदम बॅग पॅक आहे. पण आज काही कामधंदे नाही वाटते वावरात, कारण का 7:30 वाजले, अजून कोणी बलवायला नाही आलं. स्वयंपाक भाजी सगळी झालेली आहे माझी. डब्बा बांधून ओके. आणि ही संध्याकाळची तयारी. आता का फक्त भांडे राहिले घासायचे. सगळी तयारी करून ठेवतो, भांडे घासून घेतो. कपड्याचा गराडा पायसांचा हा इकडे एवढा मोठा, अजून तो धुयाचा आहे. आणि ही माझी भांडी. आता एवढे भांडे घासून घेतो. जर मुकरदम आले, कामाला जर जायचं असलं तर मग तयारी केली की निघले बाबा. सणही आहे, आखाडी आहे. काय जण मग आज जातात की नाही. आणि काल मस्त असा पाऊस याला, चालते का नाही तेही माहीत नाही. पण मुकरदमाला फोन केला होता तर बोलले की आज निंदन हाय, ते लोक मी भांडे घासून घेतो. मग आज जरा लय शांतता आहे, कामधंदे काय नाही वाटते. काही आज गडबड नाही दिसू राहिली. भांडे कुंडे सगळे घासून घेतले मी. 8 वाजता ना सगळे कामं आवरून झाले माझे. काय करणार मग, वावरात जायच्या हिशोबाने मी सगळे कामं उरकले होते. पण आता घर आहे, घरात कामं म्हणजे असतातच. पण जे जरुरी म्हणजे जे अर्जंट काम आहे ते करून घेतले मी. अजून काही कोणी बनवायला नाही आलं. काम हाय का नाही हाय कोणाला काहीच माहित नाही. आता डबा कुठे गेला हो. आणि आईचं चालू आहे. बुधवार आहे तर बाजारात वाव भेंड, काकड्या, टमाटे, वांगे, चवळीच्या शेंगा आणि भाराभर सांबार आणि शेपूची भाजी. हप्ताभर नाही पुरा सांबार आहे तो. खायलाच आणतो ना आपण. कायसाठी आणतो तो नाही ना. मग 4 काळ्या देतो तो गोटे तो पूजेसाठी सांबार आणते. आणि पालक. आणि आत्ता बनणार आहे इकडल्या खटल्यात भाजी, शेंगा चवळीच्या. बुधवार आहे आजचा, तसं बी लेट होते. पण आता लोक यायला पाहिजे होते सगळेजण. आता लोक निघायला पाहिजे होते वावरात सगळेजण. बाहेरचं वातावरण पाहू का आहे तर बाहेरचं वातावरण पाहिल्यावरच समजणार आहे की का आहे. जर वावरात जायचं असेल तर बाया दारोदारी उभ्या राहतात, मुकरदमाची वाट पाहत. आज तर सगळं सामसूम दिसू राहिलं बाहेर येईल, कारण का घरातच आवाज येते सगळा. एकदम सामसूम आहे. आज सगळ्यांच्या घरी बनणार आहे पुरणाच्या पोळ्या आणि भाजी. आता काढलं कुट्टाराचं पोतं खाली, कारण का बकऱ्याच्या इकडे ध्यानच देणं नाही होऊ राहिलं. बकऱ्या अशा बसतात तर देवा उठत नाही. हिरव्या चाऱ्यात काही कच नाही. आणि मला लागलं निंदन करायचं पिसं, म्हणजे हा घाम कमवायचा. आणि आता घरी बसल्या बसल्या मला ओवा लागतात बकऱ्या. कुटार लावून दिलं, यायले मस्त बास टाकली, भाजीवर टाकली खारी आणि इकडून तिकडून चौकून बकऱ्या लावून दिल्या. खाऊ राहिल्या मस्त कुटार. पण काय करतात हे वर आहे ना पाय टाकतात, त्याच्यानं मग कुटार खराब होती. हे असे आमच्या गब्ब्यासारखे असं यायले हाणलं का पाय खाली घेते गब्ब्या. खाय आता मग करा, पाय टाकून नको खाऊ बेटा. हे असं यायनं एवढं कुटार खायला लोक ना मला बाहेरच बसावं लागतं.
चला कामधंदे नाही काही नाही. आता मी पोहोचली ललिता आजीच्या घरी पुरणाच्या पोळ्या खायला. आजीची चालू आहे मस्त पैकी डाळ टाकणं. डाळ काढली आजीनं हरभऱ्याची. हा आज तर मज्जाच मज्जा आहे. आखाडी हा सण आजी म्हणते पुरणाच्या पोळ्याचा आहे. तर मग कामधंदे काही नाही. काल पाऊसही आला लय जास्त आणि आज मस्त चालू आहे पुरणाच्या पोळ्या. बाहेर मस्त आंदण ठेवलं आजीनं चुलीवर. आणि गॅसवर एवढी काही मजा येत नाही पुरणाच्या पोळ्याची. चुलीवरच डाळ शिजली की एकदम भारी लागते. दरवाजाच्या बाहेर मस्त चूल पेटवली आजीनं. आणि पाणी आलं की आजी मग डाळ शिजीन का तुम्ही लोक आता बकऱ्या टाकता ती कोणी हो. चूल आहे ना. हो पण तरी आज पुरणाच्या पोळ्या खायच्या. आणि मम्मीनं तर बाबा सकाळी आंघोळ करून ठेवली. मस्त अशी साडी घातली. इकडे वा मम्मी दाखव ना साडी. वारातलाच लुक दाखवतं का घरचा आहे दाखवत जाणं जरासा. ये ना ये ना मस्त दिसत आहे तू दाखव ना. हे पा आमची मम्मी आज कशी दिसू राहिली एक नंबर. हो का कुठे होता निंद्याला जायला. मी तर सगळी तयारी करून ठेवली घरी. मग रोज जा लागते पाणी आलं ना. आणि हे आमची मोगली. आता मी आली आजीच्या घरून. आणि बनवलं पुरण. ही आईनं वाटून दिलं. फक्त डाळ आहे ना त्याला पाकात टाकायचं आहे. पहिली बार मी पाकातलं पुरण करून राहिली. काय होते कसं व्हिडिओ कंटिन्यू करा. तू अरे इतकं मस्त झालं म्हटलं माय. तो काही नाही ना तुपाचं तसंच करणं पाका. पोया टाकत जा पुरणाचे. त्याच्यासाठी तेलाच्या करतो आम्ही. टाकू शकतो. यात दोन चॉईस आहे. तेलाचं आणि तुपाचं. वा रे वा. कोणतीच गोष्ट अशी एक खात नाही आपल्या घरात. गेली लाईट. आता वक्तावरच लाईन गेलती कामाला धंद्याची. आणि मस्त असा पाक बनवला आहे. 2 ठिकाणी पुरण बनवावं लागते. एक म्हणजे तेलाचं त्याच्यात कांदाही चालत नाही. आणि एक म्हणजे तुपाचं. पाक बनवला आणि याच्यात टाकलं तेल. आणि मस्त आता हे पुरण असं घोटू करावं लागते. आपल्याला पोळी लाटता आले पाहिजे असं. हे तुपातली जेव्हा एक करीन ना मी तेव्हा दाखवतो तुम्हाला. हे आता सध्या एवढं तेल असं घोटून घेतो मी. एवढ्या साखरेत होते का. तेलाचं पुरण केलं बाई. आता करतो तुपाचं. जरासं पाणी टाकायचं करी. त्याला येऊ द्यायची उकळी. असं म्हणजे अर्धा कप जेवढं आपलं पुरणाची डाळ आहे तेवढं. हरभऱ्याची डाळ आहे तेवढं आपल्या अनुसार घ्यायचं. ते किती घ्यायचं किती नाही. टाकून द्यायची साखर. मस्त पाक होऊ द्यायचा. आणि त्याच्यात टाकायचं तूप. डाळ चालते. आता तूप आहे तर मग तुपाच्याच करायचं. तर मग मी तुपच टाकू द्यायचं. मस्त असं फिरून घ्यायचं. आणि याच्यात टाकून द्यायचं हे पुरण ताकात. आणि वाया जायचं तर काही चान्सेसच नाही. हे पाहू शकता तुम्ही पुरण. जे का फक्त हे तेलाचं आहे. बाकी सगळी प्रक्रिया अशीच आहे. मस्त असं फिरून घ्यायचं. डाळ वाटायला सोपी जाते. आणि ताकातलं पुरण करायला तर एक नंबर सोपी आहे. हे अशी पुरणांना हे पाक पतलं होते. मग हे घोटून करावं लागते. आपल्याला पुरणाची पोळी जशी लाटता येईल तसं. वाटायला सोपी जाते की ना. बातच होते. म्हणून ते पाटणनी बाय 2-2 किलो डाळ वाटतात. कशा वाटायला अशा बातच वाटलं मी ते. त्यानं कळ्या करून घेऊन ठेवल्यात मोठ्या. हे सगळं जे काय होत होतं. पण ते तुलाच आहे तुपाचं तेलाचं. ना आवडत बाई तेलाचं. खावा तर चांगलं खावा माणसाने. झालं का त्या तुपाचं का.